हॅलो गाईज, तर आज आम्ही मोदी ग्राउंडवर आलो होतो दोघंजणं. तर मोदी ग्राउंड आलो तर बघितलं इथं खूप म्हणजे काम चालू होतं. पोस्टर वगैरे लावलेले होते. मग आतमध्ये जाऊन बघितलं तर खूप सारी तयारी सुरू होती. खूप सारे डेकोरेशनचं सामान आलेलं होतं. आता तुम्हाला पण वाटत असेल की हे नेमकं काय आहे. हे तुम्हाला समजेल, समोर सांगतेच मी काय. जोडाघर वगैरे ABC असे प्रकारचे खूप सारे जोडाघर केलेले होते. खूप सारे टेंट पण लावलेले होते. हे आपलं मेन गेट आहे, इथून एंट्री असणार आहे. इथं अशा खूप सारे 3-4 गेट लावलेले आहे. इथं अजून गेटचं काम चालू आहे, वेल्डिंग वगैरे चालू आहे. बघू शकता तुम्ही, मजदूर काम करताय. हे आतमधलं लोकेशन आहे. आतमधलं लोकेशन अजून पूर्णपणे डेकोरेशन नाही झालेलं आहे, तर एवढंच झालेलं आहे. आता पुढचं इंट्रोडक्शन माझे हस्बंड देते. हे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 350व्या गुरु तेग बहादूर सिंग यांच्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त भव्यदिव्य आयोजन असे केलेले आहे. देशाचे PM, CM आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री या ठिकाणी येत आहे. हिंद दी चादर अशा कार्यक्रमाचं नाव आहे. मोदी ग्राउंडवर नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी. तर आता तुम्हाला समजलंच असेल की हा नेमका कार्यक्रम कशासाठी आहे, काय आहे. हे येल्लो येल्लो दिसतंय जे जेवणासाठी आहे, म्हणजे लंगर आहे. इथं खूप सारे लंगर आहे, 10-12 लंगर आहे. इथं खूप सारे जेवायची व्यवस्था केलेली आहे. बाहेर पण बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचे गेट लावलेले आहे. इथं 4-5 गेट असणार आहे. आणि असे इथं आजूबाजूला स्टॉलसुद्धा लावलेले आहे रोडवरती. खूप लांबपर्यंत आहे. हे ट्रक दिसत असेल तुम्हाला, या ट्रकमध्ये किराणा भरून आलेला आहे. आणि तुम्हाला जर हे कार्यक्रम बघायचा असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच